मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण होणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये जे आपलं राशन कार्ड आहे ते राशन कार्ड सुरू ठेवण्याकरता आपल्याला ई-केवायसी करून घ्यायची आहे आणि ती ई-केवायसी कशा प्रकारे केली जातात मोबाईलच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे। ठीक आहे, तुम्हाला कोणत्याही नेट कॅफेवर जाण्याची आवश्यकता नाही किंवा कुठेही धान्य दुकानात जाण्याची आवश्यकता नाही। तुम्ही घर बसल्या जी आहे ती ई-केवायसी तुमच्या राशन कार्डची करू शकता। जर ई-केवायसी केली नाही तर मग तुम्हाला ज्या राशन कार्डवरून मिळणाऱ्या सुविधा आहे, जसं धान्य आहे आणि बाकीच्या ज्या सुविधा आहे त्या सुविधा मिळणार नाही। ठीक आहे, तुम्हाला माहीत असेल तर पिवळं राशन कार्ड, केसरी राशन कार्ड आणि पांढरं राशन कार्ड असे 3 प्रकारचे राशन कार्ड आपल्याकडे आहेत आणि तिन्ही राशन कार्डला ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। आता ती कशा प्रकारे केली जाते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। चला, समोर आपला जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळेलच कशा प्रकारे ई-केवायसी केली जाईल। आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे। ठीक आहे, प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे सर्च मारायचं आहे। जे ॲप आपल्याला पाहिजे आहे याच्यामध्ये मेरा ई-केवायसी नावाचं ॲप आहे। ठीक आहे, मेरा ई-केवायसी असं जे आहे ते सर्च मारायचं आहे। सर्च मारल्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो ते ॲप येणार आहे। ते कोणतं ॲप घ्यायचं आहे मी तुम्हाला इथे सांगणार आहे। ठीक आहे, मेरा ई-केवायसी नावाचं ॲप सर्च मारल्यानंतर तुमच्याकडे असा इंटरफेस येईल। तर मेरा ई-केवायसी झाला आहे, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत आहे। ठीक आहे, मेरा ई-केवायसी टाकायचा, ई-केवायसी। ठीक आहे, मेरा ई-केवायसी केल्यानंतर याला सर्च करायचं आहे। हे बघा, इथे तुम्हाला फेस ई-केवायसी असा ऑप्शन दिसेल। त्या मेरा ई-केवायसीच्या फेस ई-केवायसीवर तुम्हाला क्लिक करायचं। ठीक आहे, याच्यानंतर इथे इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर थोडा वेळ आपल्याला लागेल। ठीक आहे, इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो थोडा वेळ, जास्त MBचं ॲप नाही, फक्त 5.5 MBचं ॲप आहे। ठीक आहे, याच्यानंतर तुम्हाला याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल मेरा ई-केवायसी नावाचा। ठीक आहे, थोडा वेळ वेट बघायचा आहे आणि याच्यानंतर तुम्हाला याला परमिशन द्यायची आहे। व्हाईल युजिंग द ॲप याच्यावर क्लिक करायचं आहे। नंतर परत लोकेशन विचारलं आहे, त्याच्याकरता व्हाईल युजिंग द ॲपवर क्लिक करायचं आहे। ठीक आहे, याच्यानंतर तुम्हाला परत एक दुसरं ॲप डाउनलोड करावं लागणार आहे मित्रांनो, आधार कार्डशी संबंधित। त्याला इथे डाउनलोड करायचं आहे, फक्त याला ओपन वगैरे आपल्याला करायची आवश्यकता नाही। आधार फेस RD असं ॲप आहे, याला इन्स्टॉल करायचं आहे। याला ओपन करायची आवश्यकता नाही, फक्त तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल होऊ द्यायचं आहे पूर्ण। ठीक आहे, 44.09 MBचं ॲप आहे ते ॲप। जोपर्यंत इन्स्टॉल होत नाही तोपर्यंत पुढची प्रोसेस जी आहे ती होणार नाही मित्रांनो। ठीक आहे, तर याला ओपन होऊ द्या। इन्स्टॉल होतपर्यंत थोडी वेट बघावं लागणार आहे। ठीक आहे, बघा इन्स्टॉल झालेलं आहे, डायरेक्ट जे आहे ते आलेलं आहे याच्यामध्ये। याच्यावर रिक्स वगैरे काही आहे का ते तुम्हाला दाखवायचं आहे। ठीक आहे, नंतर याला आपल्याला इथून बॅक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, बॅक करायचं आहे। नंतर जे पहिले ॲप होतं आपलं ते ॲप ओपन होणार आहे। बघा इथे मेरा ई-केवायसी ॲप आलेला आहे, राशन कार्ड होल्डर ओनली। ठीक आहे, म्हणजे ज्यांचं राशन कार्ड असेल त्यांच्याकरता हे ॲप आहे। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो तुमचं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जसं माझं महाराष्ट्र स्टेट आहे, मी महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केलं आहे। याला व्हेरीफाय लोकेशन करायचं आहे। ठीक आहे, व्हेरीफाय लोकेशन करता तुम्हाला GPS जे आहे ते लोकेशन तुमचं ऑन करून घ्यायचं आहे। हे लोकेशन मी इथून ऑन केलं। ठीक आहे, लोकेशन ऑन केल्यानंतर व्हेरीफाय लोकेशन करायचं आहे। व्हेरीफाय लोकेशन केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ इथे वाट बघावी लागेल। ठीक आहे, थोडा वेळ वाट बघल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा नंबर जो आहे ते इथे टाकायचा आहे। आणि आधार कार्डचा नंबर टाकण्यापूर्वी मित्रांनो तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे, कारण की त्याच्यावरती OTP येणार आहे। ठीक आहे, मी माझ्या आधार कार्डचा नंबर इथे टाकून घेतो। ठीक आहे, नंतर जनरेट OTPवर मी क्लिक करणार। तर जनरेट OTPवर माझा जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तो OTP माझ्याकडे येणार आहे। बघा आलेला आहे 520110। ठीक आहे, तर हा OTP मी ते टाकणार आहे 520110। ठीक आहे, 520110। ठीक आहे, याच्यानंतर हा कॅपचा कोड मला इथे टाकायला लागणार आहे। कॅपचा कोड इथे पूर्ण टाकून घ्यायचा आहे, जसा आहे तसा। ठीक आहे, नंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं। सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे माझी पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळेल। माझं नाव,
होम स्टेटस, कार्ड नंबर काय आहे तो, होम डिस्ट्रिक्ट काय आहे ती, आणि आधार नंबर. ठीक आहे. आता याच्यामध्ये EKYC माझं स्टेटस पूर्ण झालेलं नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये EKYC कशी करायची, त्याच्यामध्ये फेस EKYC आहे, म्हणजे तुमचा चेहरा तुम्हाला याच्यामध्ये दाखवावा लागणार आहे. इथे लिहिलेलं आहे फेस EKYC. तर फेस EKYC बटनवर मला क्लिक करावं लागणार आहे. याच्यामध्ये त्यांनी हे दिलेलं आहे इंग्लिश भाषेमध्ये आणि हिंदी भाषेमध्ये. मैं अपने आधार नंबर के संबंध में सहायक दस्तावेज जानकारी को अपडेट करने के उद्देश्य से राशन कार्ड डेटाबेस में निहित पहचान और पते के विवरण के UIDI के साथ साझा करने के लिए सहमत हो. ठीक आहे. म्हणजे आपली सहमती ते मागत आहे. ठीक आहे. याच्यात ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला इथे मित्रांनो व्हाईल युजिंग द ॲपवर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला थोडा वेळ वाट बघावी लागणार आहे. 5 स्टेप याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. 2 स्टेप आपल्या ज्या आहेत त्या झालेलं आहे. आता बाकीच्या ज्या स्टेप आहे इथून पूर्ण आपल्याला करायचे आहे. त्याच्यामध्ये बघू शकता फेच ऑथरायझेशन ॲडवायझर आहे. याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा असं दिलेलं आहे. याच्यामध्ये तुमचा जो फेस आहे तो फेस तुम्हाला सगळे डोळे वगैरे व्यवस्थित करून याच्यामध्ये दाखवायचा आहे. ठीक आहे. याच्याकरता I am अवेअर ऑफ धिस ॲडवायझर अँड नीड नॉट टू शो अगेन असं दिलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यावरती आपल्याला प्रोसेस करायचं आहे मित्रांनो. मेक शुअर युअर फेस. तर याच्यामध्ये सगळ्या कंडिशन तुम्हाला वाचायचं आहे. ह्याच्यावरती टिक करायचं आहे आणि प्रोसेस करायचं आहे. बघा घेतलेला आहे. ठीक आहे. चेहरा घेतलेला आहे. आता बायोमॅट्रिक लॉक बाय आधार होल्डर असं आलेलं आहे, कारण की मी बायोमॅट्रिक लॉक केलेलं आहे. त्याच्यामुळे मला अगोदर माझं बायोमॅट्रिक लॉक खोलावं लागणार आहे. ठीक आहे. तर बायोमॅट्रिक लॉक अगोदर मी खोलतो, नंतर परत EKYC करायला घेतो. तुमचं जर बायोमॅट्रिक लॉक नसेल मित्रांनो तर तुमचं EKYC इझिली होऊन जाईल. ठीक आहे. अगोदर मला माझं बायोमॅट्रिक लॉक आधार कार्डवरून खोलावं लागणार आहे. ते मी खोलतो आता थोड्या वेळात. ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे EKYC करू शकता. बायोमॅट्रिक लॉक खोलल्यानंतर परत तुमच्याकडे मी एक वेळा येतो. ठीक आहे. मी माझं बायोमॅट्रिक जे आहे ते बायोमॅट्रिक लॉक केलेलं आहे. बायोमॅट्रिक लॉक याच्यासाठी करावं लागते मित्रांनो, कारण की तुमच्याबरोबर कसल्याही प्रकारचा स्कॅम न हो, किंवा तुमचा आधार कार्ड कोणी यूज जरी केला तरी तुमच्या आधार कार्डचा जो OTP आहे तो OTP जात नाही आणि ते हँग करू शकत नाही. त्याच्यामुळे एक जे आधार आहे त्या आधारवरून तुम्ही तुमचं बायोमॅट्रिक लॉक करू शकता. ठीक आहे. आणि याच्यात जेव्हा तुम्हाला काम पडेल त्याच्यातून तुम्ही बायोमॅट्रिक लॉक ओपनसुद्धा करू शकता. ठीक आहे. माझं बायोमॅट्रिक लॉक मी इथून केलेलं आहे. ठीक आहे. आता याला अनलॉक करतो. अनलॉक केल्यानंतर परत तुम्हाला प्रोसेस दाखवतो. EKYCवर मी आलेलो आहे. फेस EKYC मी करेल. ठीक आहे. ॲक्सेप्ट करेल. ॲक्सेप्ट केल्यानंतर मी बायोमॅट्रिक लॉक माझं ओपन केलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये इथं आपला चेहरा दाखवायचा आहे. बघा झालेलं आहे. टेक्निकल एरर EKYC सर्विस प्लीज ट्राय अगेन न्यू. ओके. ठीक आहे. थोडा वेळ लागेल. चेहरा घेतलेला आहे, ॲक्सेप्ट केलेला आहे. बायोमॅट्रिक लॉक मी ओपन केल्यामुळे. ठीक आहे. तर नेटवर्क कनेक्शन टाईम आउट प्लीज ट्राय अगेन लेटर, म्हणजे आपल्याला जो टाईम लागलेला आहे याच्याकरता जे नेटवर्क कनेक्शन आहे ते एरर झालेलं आहे. त्याच्याकरता आपल्याला परत जे आहे ते मित्रांनो परत एकदा प्रोसेस करावी लागणार आहे. सिलेक्ट स्टेट मी करणार आहे. ठीक आहे. सिलेक्ट स्टेटवरती आपल्याला महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय लोकेशन करणार आहे. व्हेरीफाय लोकेशन केल्यानंतर, कारण की माझं बायोमॅट्रिक लॉक जे आहे ते फक्त 9 मिनिटाकरता ओपन केलेलं आहे. मी 9 मिनिटाकरताच ओपन होतं. आधार नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. मी आधार नंबर टाकून घेणार आहे 33 46. जनरेट OTP करेल. थोडा वेळ लागेल मित्रांनो, परंतु लवकर होतं. माझं बायोमॅट्रिक लॉक आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ मला लागला. ठीक आहे. 13:77 आणि टायमाच्या आत तुम्हाला हे करून घ्यायचं, नाहीतर मग टाईम आउट होतो. समोरच्याला. ठीक आहे. फेस EKYC करेल, ॲक्सेप्ट करेल. लवकर होते, फक्त टाईमच्या आत तुम्हाला करून घ्यायचं आहे. आपल्याला थोडा टाईम लागला त्याच्यामुळे बायोमॅट्रिक लॉक वगैरे ओपन करेल त्याच्यामुळे, नाही तर थोडासा चेहरा तुम्हाला इकडे तिकडे हलवून घ्यायचा मित्रांनो. चेहरा घेतलेला आहे. सिलेक्ट मेंबर ऑलरेडी डन EKYC. ठीक आहे.
ऑलरेडी म्हणजे आपली EKYC ऑलरेडी झालेली आहे. बघा इथे स्टेटस आलेलं आहे तुमचं. इथे बघू शकता EKYC स्टेटस इज यस. ठीक आहे, म्हणजे फेस EKYC ओके झालेली आहे. बघू शकता इथे तुम्ही आपलं जे EKYC आहे ते सक्सेस झालेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो घरबसल्या EKYC तुम्ही करू शकता. जास्त मोठी प्रोसेस नाही, फक्त आधार कार्ड तुम्हाला तुमचं हवा आहे. इथं बघू शकता नेम माझंवाला नाव दिलेलं आहे, होम स्टेटस दिलेला आहे, कार्ड नंबर, होम डिस्ट्रिक्ट आणि आधार नंबर वगैरे आणि EKYC स्टेटस जे आहे ते यस म्हणजे वाय आलेलं आहे लिहून, म्हणजे आपलं EKYC स्टेटस पूर्ण झालेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे EKYC तुम्ही घरबसल्या करू शकता. सोबतच तुम्हाला मी आधारचं महत्त्व सांगितलं. आधार ॲपवरती सुद्धा तुम्ही बायोमेट्रिक लॉक लावू शकता, तुम्हाला कोणत्या स्कॅमपासून वाचायचं असेल तर. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला आणखी काही माहिती लागली तर कमेंट करू शकता चॅनलच्या माध्यमातून, किंवा टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. बाकी काही अपडेट माहिती चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो.